सांगरूळमधील 125 एकर जागा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाकडे महसुली वर्ग केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी शासनाने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता 225 एकर गायरान वन विभागाकडे वर्ग केलं। त्यातच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 12 ऑगस्ट रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाला 125 एकर गायरान वर्ग केलं असल्याचं सांगितलं। हे गायरान वनविभाग आणि कृषी महाविद्यालयाला दिल्यामुळे सांगरूळच्या विकासाला खीळ बसणार असल्याचं बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं। गावातील घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सोय, क्रीडांगण, ज्योतिबा देवालय यासह वापरात येणारी संपूर्ण जमीन कृषी महाविद्यालयाला दिल्यानं सांगरूळमध्ये विकास कामाला मर्यादा येणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आलं। शासनानं कृषी महाविद्यालयासाठीची सांगरूळमधील जागा परत घेऊन पर्याय म्हणून सांगरूळची जागा उपलब्ध करून देत सांगरूळवासियांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त करत महाविद्यालयाच्या जागेचा निर्णय तातडीनं रद्द झाला नाही तर ग्रामस्थांसह जन आंदोलन उभारू असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। सर्वपक्षीय बैठकीला भगवान लोंढे, भरत खाडे, अरुण खाडे, बाजीनाथ खाडे, आनंदा कासोटे, सरदार सासणे, जनार्दन भाऊ खाडे, विलास आसगावकर, सचिन नाळे, रंगराव कोळी, रवी खाडे, बाळासो शिवारे, सुनील कापडे, ग्रामविकास अधिकारी अमोल काजवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।